लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आज आहे 23 मे आणि 23 मे आणि वार आहे आज शनिवार आणि सर्वांना माहिती आहे बघा की वितरण जे आहे आपलं लाडकी बहीण योजनेचं 21वा आणि 22वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा त्याचं वितरण जवळपास आता पात्र लाभार्थ्यांना मिळालेलं आहे। पण काही लाभार्थी असे आहेत की त्यांना अजून पण हप्ता आला नसेल तर आजच्या दिवस आपण वाट पाहूयात। जर वितरण सुरू झालं तर सर्वात अगोदर तुम्ही काळजी करायची गरज पडणार नाही, तुम्हाला सर्वात अगोदर आपला पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल। पण एक गोष्ट इथे सर्वांनी समजून घ्या, जर तुम्हाला आतापर्यंत जरी हप्ता आला नसेल म्हणजे मार्चचा पण आला नाही आणि एप्रिलचा पण आला नाही तर तुम्हाला हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी तपासायच्यात अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मग आता आपण जास्त वेळ न घालता पटपट समजून घेऊयात त्या बाबी। बघा, हप्ता मिळाला नाही तर काय करावे, तर याच्यामध्ये 4 गोष्टी तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या। 4 गोष्टी कोणत्या मी सांगतो बघा। पहिल्यांदा तुम्ही फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे आणि तिथे फॉर्मच्या स्टेटसमध्ये काय पाहायचं आहे, तुम्ही रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे, रिमार्क्स म्हणजे सेरा। आता याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं तर कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ अपात्र करण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे ते तुम्ही तपासू शकता। कसं तपासायचं या संदर्भात आपल्या चॅनलवर याच्या अगोदरच व्हिडिओ टाकलेले आहेत, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। बरं, जर समजा तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याच प्रकारचं कारण दिसत नसेल तर काही काळजी करायची गरज नाही। काही लाभार्थी विचारतात सर व्हिलेज लेवल पेंडिंग असेल तर काही अडचण येते का, तर काही अडचण येत नाही, फक्त डिस्ट्रिक्ट लेवल पेंडिंग नाही पाहिजे बघा। त्यानंतर बघा DBTचे स्टेटस चेक करा। दुसरा मुद्दा, जर हप्ता मिळाला नसेल तर DBTचं स्टेटस कसं पाहिजे सर, ॲक्टिव्ह पाहिजे किंवा इनेबल्ड पाहिजे बरं का, दोन्हीपैकी एक चालेल, काय हरकत नाही, एक तर ॲक्टिव्ह किंवा इनेबल। आता याच्यामध्ये पण एक गोष्ट सर्वांनी समजून घ्या की DBTचं स्टेटस काही लाभार्थी विनाकारण या बँकेतून त्या बँकेत, त्या बँकेतून ह्या बँकेमध्ये खातं जे आहे फिरवत राहतात आणि त्यामुळे बरेचसे असे लाभार्थी आहेत त्यांना यावेळेस त्या कारणामुळे हप्ता आला नाही। त्यांना जर वाटतं DBT ॲक्टिव्ह आहे, इनेबल आहे, पण तुम्ही मागच्या काही महिन्यात म्हणजे आत्ताच फेब्रुवारीच्या नंतर जर तुम्ही काही बदल केला असेल, मी तर तुम्हाला खूप वेळेस सांगून झालो आहे की विनाकारण बदल करू नका, खूप अत्यावश्यक असेल तरच बदल करा, पण काहींनी केला तर त्यांना पण हप्ता जो आहे यावेळेस मिळत नाही, ही बाब समजून घ्या। त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये म्हणजे फॉर्मचं स्टेटस असेल आणि रिमार्क्समध्ये तुम्हाला जर का म्हणजे योग्य त्याच्यात बदल करण्यायोग्य जर काय गोष्ट असेल तर तुम्ही लाभ परत मिळू शकतो तुम्हाला। DBTचं तसंच आहे, ॲक्टिव्ह जर का तुमची इनॅक्टिव्ह झाली असेल तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता म्हणजे लाभ परत मिळू शकतो। आता काही लाभार्थ्यांना याच्या पलीकडे एक गोष्ट माहीतच नाही आहे की काय होतं की अचानक काही वर्षाच्या नंतर, काही कालावधीच्या नंतर आता प्रत्येक लाभार्थीला वेगवेगळ्या पद्धतीने ते होऊ शकतं। ते म्हणजे बँकेची पण आपल्याला एक रुटीन KYC करायची असते म्हणजे काही ठराविक कालावधीच्या नंतर, पण काही लाभार्थ्यांना ते माहीत नाही। त्यामुळे काय होतं की बँक खात्याची ऑटोमॅटिकच KYC जे आहे ती करण्याची गरज पडते आणि आपल्याला माहिती नाही पडत आणि त्यामुळे काय होतं की बँकेमध्ये पैसे येतात पण ते होतात डिक्लाइन म्हणजे ते पैसे जातात वापस आणि जर वापस गेले तर आता पैसे भेटत नाहीत। तर ही बाब पण सर्वांनी समजून घ्या। त्यामुळे बँकेमध्ये जाऊन जर तुमची KYC जर हे पण ओके असेल, हे पण ओके असेल आणि तुम्ही पात्र असताल, कोणत्याच अटीमध्ये तुम्ही जर का अपात्र नसताल तर तुम्ही बँकेची KYC झालेली आहे का तुमची ती एकदा चेक करा। त्यानंतर बघा, 1 महिन्यापूर्वी म्हणजे खास करून मी तर म्हणेन फेब्रुवारीच्या नंतर तुम्ही काही बदल केला होता का, म्हणजे बँक खातं तुम्ही बदललं होतं का। काही लाडक्या बहिणी काय करतात, मी परत सांगतो तुम्हाला, ते खातं विनाकारण त्याच्यामध्ये बदल करीत राहतात, तर तसं करू नका। मी बार सांगतोय, खूप महत्त्वाचा लाभ आहे। वर्षाला जर विचार केला जर 1500 रुपयांनी पण तर प्रचंड मोठा जो आहे लाडक्या बहिणींना दिलासा मिळतो, त्यामुळे विनाकारण बदल करू नका। आता मी प्रचंड वेळेस तुम्हाला सांगून झालेलं आहे, मी नेहमी ते सांगत नाही। त्यानंतर बघा, काही असे लाभार्थी आहेत ज्यांना मी अगदी स्पष्ट सांगतोय की त्यांना हप्ता मिळणारच नाही, कितीही काही केलं तरी हप्ता मिळणार नाही। तर त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत। तर बघा, यांना हप्ता मिळणार नाही। आता मग कोण आहेत ते लाभार्थी ते सांगतो। जर तुमच्याकडे 4 चाकी असेल, आता पूर्वी कसं झालं की लाडक्या बहिणीने माहेरकडून फॉर्म भरला होता, पण आता सासरी जे आहे म्हणजे पतीचं आधार कार्ड सेकंड OTPला जोडलेला आहे, त्यामुळे पतीच्या कुटुंबात जरी 4 चाकी असेल तरी लाभ बंद होईल बरं का यावेळेस, ही बाब सर्वांनी समजून घ्या। म्हणजे पतीकडे किंवा माहेरी, जर तुम्ही माहेरी फॉर्म कुठून भरला आहे ते महत्त्वाचं आहे। जर फॉर्म भरला असेल तुम्ही माहेरी बरोबर आणि तुमचं समजा लग्न झालेलं आहे आणि तुम्ही सेकंड OTP पाठवला आहे पतीला, तर मग पतीच्या कुटुंबामध्ये पण 4 चाकी नाही पाहिजे। त्यानंतर बघा, काही वर्षापूर्वी ITR भरला होता। आता काही याच्यात लाभार्थी असे आहेत ते म्हणतात सर आम्ही 0 ITR भरतो, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आपण करतो ना वर्षाची, तर ती काही लाभार्थी असं म्हणतात सर आमची खूप कमी आहे, म्हणजे उत्पन्न खूपच कमी आहे, आतापर्यंत आमचा लाभ बंद झाला नाही, पण तशा लाभार्थ्यांचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणार नाही।
जे आहे ते मी अगदी स्पष्ट सांगतो आहे. बरेचशा लाभार्थ्यांना आतापर्यंत हप्ता आला, पण आत्ता यावेळेस हप्ता आला नाही. त्यांच्या तिथे ज्यांनी महिला बालविकास अधिकारीला गेल्याच्या नंतर तिथे त्यांना स्पष्ट दिसत आहे त्यांच्या फॉर्ममध्ये ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल. तर जर कुटुंबामध्ये कोणी जरी सदस्य तुमच्या, पण तुमचं उत्पन्न कितीही असो, परत सांगतो आहे, उत्पन्न किती असो, ITR फाईल जर दाखल केली, ITR फाईल तुम्ही जर टाकली असेल तर तुमचा लाभ बंद होतो. बस एवढं तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर काही लाभार्थी असे आहेत त्यांना माहीत नाही की वय 65 त्यांचं पूर्ण होतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की का मला हप्ता आला नाही. तर विनाकारण वाट पाहण्यात काही पॉईंट नाही. 65पेक्षा एक दिवस जरी जास्त भरला तर ऑटोमॅटिक लाभ बंद होतो, कारण आता संपूर्ण ऑनलाईन आहे. त्यानंतर बघा, काही लाभार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे जोडली. त्यांना वाटलं की जाऊ दे ना, द्या कशी पण कागदपत्रे अपलोड करून. तर अशा लाभार्थ्यांना पण सांगतो आहे, तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता येणार नाही. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी चुकीचे कागदपत्र असतील तर तो हप्ता मिळत नाही. आता याच्या व्यतिरिक्त पण समजा तुम्ही असं म्हणाल की सर काय झालं की आम्हाला आहे ना हे स्टेटस चेक करता येत नाही, आमच्याकडे आम्ही ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरला होता, मग आता काय करायचं. तर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊ शकता. तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं कारण कळेल. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर समजा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला असेल, म्हणजे कोणता हप्ता आपला फेब्रुवारीचा 20वा हप्ता, हा जर तुम्हाला हप्ता आलेला असेल आणि तुम्हाला फक्त मार्च आणि एप्रिलचाच हप्ता आलेला नसेल तर माझ्या मते आजच्या दिवस तुम्ही किमान वाट पाहायला पाहिजे. म्हणजे आज शनिवारी 23 मे रोजी जर वितरण नाही झालं तर मग तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने पण तुम्ही जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता. मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बाबी चेक करू शकता. पण जर वितरण झालं तर सर्वात अगोदर पुराव्यानिशी आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होईल. आणि तशा पद्धतीची जर गुड न्यूज आली तर फारच छान. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर का आज अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या अगोदर त्या गोष्टी तुम्ही नक्की तपासून पहा. तिथे कुठेतरी लाभ जे आहे थांबण्याचं कारण तुम्हाला कदाचित सापडू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.